श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 6. अंबिका देवीचा निरोप घेऊन सुग्रीव दूत परत माघारी निघाला. दैत्यराज शुंभाजवळ आल्यावर त्याने प्रथम त्याला नमस्कार करून अतिशय विनयपूर्वक देवी अंबिकेचा निरोप सांगायला सुरुवात केली. अहो राजाधिराज, आपल्या मालकापाशी सत्यच बोलले पाहिजे, परंतु तिचा निरोप कोणत्या प्रकारे निवेदन करावा हे मला सुचेनासे झाले आहे. तरी पण महाराज, तिचे बळ केवढे आहे, ती कोठून आली आणि ती कुणाची कोण आहे ते काही मी जाणू शकलो नाही, तर काय बोलू. पण माझे तिच्याबरोबर जे संभाषण झाले त्यावरून मला एवढे कळले की ती फारच गर्विष्ठ आहे आणि युद्ध करण्याच्या हेतूनेच इथपर्यंत आली आहे. आपण विचारी आहात, तेव्हा त्या स्त्रीबरोबर माझा जो संवाद झालाय तो ऐकून घ्या, मग जे योग्य वाटेल ते करा. ती म्हणाली की लहान असतेवेळी खेळाखेळात तिने एक प्रतिज्ञा केली आहे. ती अशी आहे की जो कोणी तिला युद्धामध्ये हरवेल आणि तिचे गर्वहरण करेल अशाच वीर पुरुषाला ती वरमाला घालणार आहे. महाराज, आपण धर्म उत्तम प्रकारे जाणता, तेव्हा तिला प्रतिज्ञा मोडावयास लावणे योग्य नव्हे. याकरिता युद्ध करूनच तिला वश करा. ती युद्धासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन सिंहावर बसून आली आहे आणि तिचा स्वभावसुद्धा हट्टी वाटलाय. तेव्हा काय करायचे ते ठरवा. अशा प्रकारे सुग्रीव दूताने अंबिका देवीचा निरोप दैत्यराज शुंभाला सांगितला. त्यावर दैत्यराज शुंभाने बाजूला बसलेल्या आपल्या भावाकडे दृष्टी टाकली आणि त्याला विचारले की तू बुद्धिमान आहेस, तेव्हा याबाबतीत कोणते पाऊल उचलावे असे तुला वाटते ते खरेखुरे सांग. ती एकाकी असणारी स्त्री युद्धासाठी बोलावती आहे, तर मी स्वतः जावे की तू सैन्य घेऊन जातोस? जसा तुझा विचार असेल तसेच मी करीन. तेव्हा निशुंभ म्हणाला, युद्धासाठी रणभूमीवर तू किंवा मी जाणे योग्य नव्हे. प्रथम युद्धासाठी धूम्रलोचनाला जाऊ दे. तो तिचा पराभव करून तिला बंदी करून आणील, मग तू तिच्याशी लग्न कर. निशुंभाचे बोलणे ऐकून दैत्यराज शुंभ लगेच धूम्रलोचनाकडे वळून म्हणाला, अरे धूम्रलोचना, तू लगेच सैन्य घेऊन निघ आणि तिथे जाऊन युद्ध करून त्या मदोन्मत्त गर्विष्ठ स्त्रीला घेऊनच ये. तिच्या पाठीशी जर कोणी देव दानव अगर मानव असेल तर त्याला लागलीच ठार कर. तसेच तिच्याबरोबर जी कालिका आहे तिला सुद्धा मारून टाक, परंतु त्या कोमल आणि लावण्यवती स्त्रीला कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेऊन युद्ध कर. धूम्रलोचन तात्काळ तेथून उठला आणि दैत्यराज शुंभाला प्रणाम करून 6000 दानववीरांसह युद्ध करण्यास निघून गेला. धूम्रलोचन तिथे गेल्यावर पाहतो तो ती देवी बगीचात बसलेली होती. तिला पाहून धूम्रलोचनाने प्रथम अत्यंत आदरपूर्वक अभिवादन करून गोड शब्दात बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, हे देवी, तुझ्या कठोर निरोपामुळे आमचा राजा शुंभ अत्यंत दुःखी झाला आहे. हे मानिनी, तू बोललीस की जो पुरुष तुला युद्धात जिंकेल त्याच्याशी तू विवाह करणार आहेस. परंतु युद्ध हे 2 प्रकारचे असते, एक म्हणजे रतियुद्ध आणि दुसरे म्हणजे वीरयुद्ध. या दोन्ही युद्धामध्ये तुझ्यासाठी रतियुद्धच सुखदायक ठरेल. राजा शुंभाने या बाबतीतला जाणकार म्हणून मला सैन्यासह पाठवले आहे. दैत्यराज शुंभाने देवांचा अभिमान चूर्ण केला आहे आणि तो तिन्ही जगाचा स्वामी बनला आहे. तू जर त्याच्याशी विवाह केलास तर त्याची प्रिय अशी पटराणी बनून अनेक प्रकारची सुखे भोगशील. तेव्हा तू माझे ऐक आणि आमच्या राजाशी रणभूमीवरचे युद्ध न करता त्याच्याशी विवाह करून रतियुद्ध कर. धूम्रलोचनाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कालिका देवी खदखदा हसू लागली व म्हणाली, अरे मूर्खा, तुला वाटत असेल की गोड बोलून तू आपले कार्य साधून घेशील, पण हा तुझा निव्वळ भ्रम आहे. तू जर खराच शूर असशील आणि त्या दुष्ट राजाच्या सांगण्यावरून सैन्य घेऊन इथे आला असशील तर लगेचच युद्धाला तयार हो. ही देवी तुला आणि शुंभ व निशुंभाला सेनापतीसह बाणांनी मारूनच परत जाणार आहे. असे कालिकेचे शब्द ऐकून धूम्रलोचन प्रचंड संतापला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले आणि तो म्हणाला, हे काळ्या कुट्ट स्त्रिये, आज तुला आणि या गुरगुरणाऱ्या सिंहाला मी मारेन आणि या सुंदरीला राजाकडे घेऊनच जाईन. तेव्हा कालिका देवी त्याला बोलू लागली, अरे मूर्खा, उगीच कशासाठी या बढाया मारतो आहेस? अरे धनुर्धारी वीरांचा हा धर्म नव्हे. तू तुझ्या सामर्थ्यावर बाण चालव, म्हणजे आत्ताच तुला यमाकडे पोहोचवते. कालिकेच्या शब्दांमुळे धूम्रलोचन चौताळला. त्याने धनुष्यबाण उचलून डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच धारदार अशा बाणांचा तिच्यावर पाऊस पाडला. त्यावेळी इंद्र आदी देवांनी आकाशातून कालिका मातेचा जय जयकार केला. त्यानंतर त्या दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले.
प्रथम कालिका मातेने धूम्रलोचनाच्या रथाला जंपलेली खेचरे मारून त्याचा रथही तोडून टाकला आणि ती कालिका माता विक्राळ हास्य करू लागली. त्यानंतर धूम्रलोचन लगेच दुसऱ्या रथात चढला आणि तिच्यावर बाण सोडू लागला, परंतु कालिका मातेने ते सर्व बाण तोडून टाकले आणि तो दुसरा रथही तोडून टाकला. रथाला जोडलेली गाढवे आणि सारथी सुद्धा कालिका मातेने मारून टाकली. शिवाय धूम्रलोचनाचा धनुष्य देखील तोडून टाकला आणि मोठ्याने एक आरोळी ठोकली. त्या समयी देवांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे पाहून धूम्रलोचनाने एक भला मोठा परिघ उचलला आणि दुसरा एका रथावर चढला आणि कालिका मातेला म्हणाला, हे कुरूप स्त्रिये, आता तुला मारूनच टाकतो. असे बोलून परिघ हातात घेऊन तो देवीवर चाल करून गेला. तेव्हा देवीने हूं असा हुंकार भरून त्याला भस्म करून टाकले. ते अघटित दृश्य पाहून सर्व दानव सैन्याची घाबरगुंडी उडाली आणि ते परत माघारी पळू लागले. धूम्रलोचन जळाला असे पाहताच सर्व देवदेवतांनी आनंदाने कालिका मातेवर फुले उधळली. त्यानंतर अंबिका मातेने दूर जाऊन खूपच मोठ्याने शंखनाद केला. तो आवाज ऐकून दैत्यराज शुंभ राजवाड्याच्या बाहेर आला आणि त्याला असे दिसले की राक्षस सैन्य रणांगण सोडून धावत पळत माघारी येत आहे. कुणाचे शरीर रक्ताने भरलेले, तर कुणाचे हातपाय तुटलेले, कुणाचे डोळे फुटलेले, तर कुणाची मान लोंबकळत आहे, तर कुणाच्या शरीरात अगणित बाण घुसले होते आणि ते सर्वजण रडत ओरडत होते. तेव्हा दैत्यराज शुंभाने एका सैनिकाला विचारले की धूम्रलोचन कुठे आहे आणि तुम्ही मैदान सोडून का आलात? त्या स्त्रीला का आणली नाही? आणि हा भयंकर शंखनाद कोण करत आहे? अरे मूर्खांनो, सांगा तरी मला नीट. तेव्हा त्या सैनिकाने दैत्यराज शुंभाला रणांगणावरील सर्व परिस्थितीचे वर्णन करून सांगितले आणि तो म्हणाला, महाराज, कालिका देवीने धूम्रलोचनासह अनेक राक्षस मारले, अमानुषपणे सर्वांचा संहार केला आणि हा शंखनाद सुद्धा तीच करत आहे. ती जगदंबा सैन्याशिवाय तुमच्याशी युद्ध करावे या हेतूने एकटीच आली आहे, याचेच आम्हाला नवल वाटून राहिले आहे. त्या सैनिकाचे बोलणे ऐकल्यानंतर दैत्यराज शुंभाने आपल्या लहान भावाला विचारले, हे बंधो, एकट्या कालिकेने हजारो सैन्यानिशी घेलेल्या धूम्रलोचनाला ठार केले आहे आणि उरले सुरले सैन्य पळून माघारी आले आहे आणि तिकडे ती विजयाच्या आनंदाने शंखनाद करीत आहे. तर आता आपण काय केले पाहिजे? कारण एवढा पराभव झाल्यामुळे ती अंबिका भोगावयास मिळेल ही आशा व्यर्थ आहे. तर आता इथून पळून जावे की युद्ध करावे ते तू सांग. तेव्हा शुंभाचे सर्व बोलणे ऐकून निशुंभ म्हणाला, अरे बंधो, आता पळून जाणे अगर दुर्गम ठिकाणी जाऊन लपणे हे योग्य नव्हे. उलट युद्ध करणे हेच श्रेयस्कर ठरेल. मी स्वतः मोठ्या मोठ्या वीरांना घेऊन सैन्यासह जाईन आणि त्या अबलेचा नाश करूनच येईन आणि समज माझे काही बरे वाईट झाले तर मग खोलवर विचार कर आणि जे करायचे ते कर. त्यावर शुंभ म्हणाला, तू सध्या तिथे जाऊ नकोस, इथेच थांब. मला असे वाटते आपण आधी चंड आणि मुंड ह्या दोघांना युद्ध करायला पाठवू. कारण मला असे वाटते सशाला पकडण्याकरिता हत्तीला जाण्याची गरज नाही. हे दोघे चंड आणि मुंड तिचा वध करण्यास पुरेसे आहेत. मग तो दैत्यराज शुंभ समोर उभ्या असलेल्या वीरश्रेष्ठ चंड व मुंड यांना बोलला की अरे चंड आणि मुंड, तुम्ही दोघे आता त्या निर्लज्ज आणि उद्दाम स्त्रीला मारण्यासाठी सैन्यासह निघा आणि त्या पिंगलनयिनी कालिकेला युद्धात मारून अंबिकेला उचला आणि लवकर परत या. आणि जर ती गर्विष्ठ अंबिका आवरत नसेल तर बाणांनी तिला सुद्धा खुशाळ मारून टाका. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 6 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.